जय शिवराय मित्रांनो। आज दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मी विनायक खोत शिवाजी ट्रेल या दुर्ग संवर्धन कार्य करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून गेली 20 वर्ष या संवर्धन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि विशेषतः दुर्ग संवर्धनाच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी माहीत करून घेणं गरजेचं आहे ते जे काही माहिती आणि प्रत्यक्ष कृतीतून मिळवलेलं ज्ञान जे काही मी मिळवलंय ते आपणासारख्या म्हणजे विशेषतः दुर्ग मावळा प्रतिष्ठान की जे द्रोणागिरी किल्ल्यावर गेल्या वर्षापासून अत्यंत जोमाने उत्साहाने दुर्ग संवर्धनाचं कार्य करतायत, या सगळ्या कार्यकर्त्यांना द्यावं, आणखीन नवीन जे काही आहे ते देत राहावं। आणि खरोखरच एक सांगू मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना भेटण्याची खूप उत्सुकता आहे रे। तुम्ही सर्व किंवा तुमच्यापैकी बरेचसे किल्ले शिवनेरीच्या दुर्ग वाचनाला उपस्थित होतात, पण त्यानंतर खरंच आपली गाठ भेटत नाही। आणि मी खरंच सुजित खैरे असेल, प्रकाश कवळे असेल, बाकीची सगळी जोडीदार मंडळी यांचा आभारी आहे की आज त्यांच्यामुळे ही मला पहिली संधी मिळाली आहे। कारण मी शक्यतो फेसबुक लाईव्ह किंवा कोणत्याही प्रकारे लाईव्ह येण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणारा जास्त माणूस आहे, म्हणजे फील्ड वर्कमध्ये असो। आजचा एक दिवस खूप योग्य निवडलेला आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्र दिन। या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज मी तुमच्यासमोर लाईव्ह येतोय आणि विशेष एक जुन्नरकर म्हणून मला निश्चित अभिमान वाटतो, कारण छत्रपती शिवरायांच्या जन्माने 16व्या शतकात जेव्हा शिवनेरी एकदा हसला होता, त्यानंतर शिवनेरी परत कधी हसला असेल तर तो शाहू महाराजांच्या आज्ञेनुसार पेशव्यांनी जेव्हा शिवनेरी किल्ल्यावर 17व्या शतकात आधिपत्य मिळवलं आणि त्यानंतर तिसऱ्यांदा शिवनेरी किल्ला जेव्हा हसला असेल तो 1 मे 1960 रोजी, कारण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा, स्वतंत्र राज्य झाल्याची घोषणा ही कुठे झाली असेल तर ती शिवजन्मभूमीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला त्या किल्ले शिवनेरीवर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी स्वतः त्या कलशांचं, मंगल कलशांचं पूजन करून तिथे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य आजपासून अस्तित्वात आल्याची घोषणा केली। म्हणून मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपणा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा जो विषय मला दिला गेलेला आहे तो किल्ला कसा पाहावा, आणि दुसरा एक विषय आहे त्यालाच अनुषंगून आणि अत्यंत महत्त्वाचा की दुर्ग संवर्धन का गरजेचं आहे। आपण हे दोन्ही टप्पे पाहत असताना सुरुवात करूया किल्ला कसा पाहावा। मित्रांनो, दिवसेंदिवस छत्रपती शिवरायांविषयी, त्यांच्या इतिहासाविषयी प्रचंड प्रमाणात उत्सुकता या 10-12 वर्षांमध्ये पाहायला मिळते। वाढत्या संख्येने नवयुवक युवती शिवकार्यामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपाने सहभागी होऊ इच्छित आहेत। मग काही जण ट्रेकिंगच्या माध्यमातून असतील, काही जण भटकंतीच्या माध्यमातून असतील, काही जण
किल्ल्यावर एखाद्या किल्ल्यावर जायचं, तिथे स्वच्छता करायची, पुन्हा दुसऱ्या किल्ल्यावर जायचं, तिथे स्वच्छता करायची. म्हणजे ज्या गडावर जातील तिथे स्वच्छतेचा उपक्रम राबवतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीने गडकोटांचं आकर्षण मात्र विशेषतः महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात वाढलेलं दिसून येत आहे. आणि हे सगळं श्रेय मी मध्ययुगीन कालखंडातील इतिहासाचं लेखन करणारे जेवढे मान्यवर आहेत आणि विशेषतः दुर्ग संवर्धक महाराष्ट्रातले जे जुन्या पिढीतले आहे, अगदी 50, 60, 70 वर्षापूर्वीपासूनचे, हे या सगळ्या मंडळींचं यश आहे की सध्या छत्रपती शिवरायांच्या गडकोटांना एक वेगळं महात्म्य आलेलं आहे. पण महत्वाचं की ते छत्रपती शिवराय प्रत्येक, पण त्याचबरोबर छत्रपती शिवरायांविषयी आदराची भावना प्रचंड आहे. महाराजांच्या इतिहासाबद्दल, महाराजांच्या जीवनपटातील काही प्रसंग याविषयी बऱ्यापैकी माहिती आहे. मी काही प्रसंग असंच म्हणतोय कारण बऱ्याच वेळेला मी जेव्हा कुठे व्याख्यानाला जात असतो किंवा दुर्ग संवर्धकांना सामोरं जात असतो, त्यावेळेस सहज म्हणून मी काही प्रश्न अगदी साधे साधे विचारत असतो की अगदी अमुक सरदार कोणत्या खानाचा होता, कोणत्या सुलतानाचा होता, हा प्रश्न जरी विचारला तरी डोळे आपोआप इकडं तिकडं फिरतात जबाब देणाऱ्याचे. आणि त्याच्यावरनं गोष्ट ही कळते की महाराज आपण मनापासून जोपासतोय, पण महाराजांचे गुण, महाराजांचे एक एक क्वालिटीज आपण जोपासलेल्या नाही आहेत. मग त्या जोपासलेल्या नाही आहेत असं मी ठामपणे का म्हणतोय, त्याचंही एक कारण समजून घ्या मित्रांनो. महाराज आणि गड हे नातंच इतकं घनिष्ठ आहे ना की कोणतंही एखादं इतिहासाचं, छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचत असताना त्या पुस्तकामधून गड, किल्ले, कोट हे शब्द वगळून टाका बरं, काय शिल्लक राहतंय मला सांगा. किंवा एखादा महाराष्ट्रातला गडकोट की ज्याला छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श झालेला आहे, शंभू महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे, शहाजी राजांचा पदस्पर्श झालेला आहे, राजारामांचा असेल, राजाराम महाराजांचा असेल, ताराराणीबाई साहेबांचा असेल, या राजघराण्यातील कोणत्या व्यक्तीचा पदस्पर्श झालाय, तिथे काहीतरी प्रसंग झालेला आहे आणि त्याचं तुम्ही वर्णन वाचताय त्या किल्ल्याचं. ते वर्णन वाचताना छत्रपती शिवराय हे नाव वगळा, त्या किल्ल्याला काय राहत आहे? इतकं घनिष्ठ नातं मित्रांनो. छत्रपती शिवराय हे नाव आणि किल्ले ही वास्तू, या दोघांचं इतकं घनिष्ठ नातं आहे. पण तरी सुद्धा गेल्या 4-5-6 वर्षापर्यंत म्हणेन मी की इतिहास लोकांनी माहीत करून घेणं, त्याचं वाचन करणं सुरू केलं होतं, शिवभक्तांनी विशेषतः. पण किल्ल्यांपासून अजूनही ते लांब होते. आता मात्र मी मगाशी सांगितल्याप्रमाणे निश्चितच ती संख्या गडकोटांकडे आकर्षित होऊ लागली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या संस्था राबवतात, जसं मी शिवाजी ट्रेलचा एक कार्यकर्ता आहे आणि निश्चितच सांगायला अभिमान वाटेल की गेली 17 वर्ष आम्ही दुर्ग पूजेचा उपक्रम राबवत असतो की ज्याच्यामध्ये दुर्ग मावळा परिवाराने जवळजवळ 5-6 किल्ल्यांवर एकाच दिवशी पूजा केली. अशा पद्धतीने यावर्षी जवळजवळ 131 किल्ल्यांवर एकाच वेळी, एकाच दिवशी दुर्ग पूजेचा उपक्रम राबवण्यात आपण यशस्वी झालो. आणि अनेक वेगवेगळ्या संस्था सुद्धा वेगवेगळ्या त्यांच्या कल्पकतेतून ते उपक्रम राबवत आहेत, जेणेकरून महाराजांच्या गडकोटांकडे जास्तीत जास्त लोक शिवभक्तीने आकर्षित होतील आणि त्या गडांवरचा राबता वाढेल. हे झालंय. पण हे होत असताना नेमकं मी गडाकडे चाललोय, पण मी पाहायचं काय, याच गोष्टीची वानवा थोडीशी महाराष्ट्रभर फिरत असताना जाणवली मित्रांनो.
त्यासाठीच आज खास मी आपल्यासमोर उपस्थित आहे. सुरुवात करूया की आपण एक पर्यटक आहात आणि छत्रपतींच्या इतिहासाचं वाचन करून छत्रपतींना आदरस्थान मानून आपण एखाद्या किल्ल्याला भेट द्यायला निघालात. मग आपण काय करतो? नेटवर काहीतरी माहिती अवेलेबल करतो किंवा पुस्तकांचं वाचन, कुठल्या तरी पुस्तकामध्ये ती माहिती तुम्हाला त्या गडाविषयी, त्या गडावरच्या घटनाक्रमाविषयी तुम्हाला काही माहिती मिळत असते आणि मग ते वाचून काही प्रवास वर्णनं सुद्धा आहेत. मग हे सगळं वाचून तुम्ही त्या ठिकाणी त्या गडाला जाता आणि त्या गडाला गेल्यानंतर तुम्ही जाता, जे काही गोष्टी त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत त्या आपण पाहत असताना सुद्धा धावत पळतच या सगळ्या गोष्टी होत असतात बरं का. आणि आपण खाली येतो आणि मित्रांमध्ये कोणी विचारलं अमुक अमुक गड पाहिला का? हो पाहून आलोय बाबा, परवाच्या दिवशीच जाऊन आलो होतो. मग काय काय पाहिलंय? तर 2-3 गोष्टींच्या पलीकडे जास्तीत जास्त प्रवेशद्वार, तटबंदी, एखाद्या 2-3 वास्तू आणि तिथले काही प्रसंग, याच्या व्यतिरिक्त आपण काही सांगू शकत नाही. हे असं का होतंय? कारण किल्ला कसा पाहावा या गोष्टीबद्दल अजून म्हणावी तशी जागरूकता आलेली नाही आहे. की मी तो किल्ला पाहिला पाहिजे हे कळालंय आता लोकांना. हे कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे, पण तो कसा पाहावा हे तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो. किल्ला पाहत असताना किल्ल्यांची निर्मिती कशी झाली आहे इथून आपण सुरुवात करूया. किल्ल्यांची निर्मिती ही मुख्यतः शक राजा नहपान आणि त्यांचा पराभव करून सातवाहनांनी जेव्हा महाराष्ट्रावर आपलं अधिराज्य वसवलं आणि बराचसा जवळजवळ निम्मा भारत किंवा निम्म्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल एवढा पादाक्रांत त्यांनी केलेला होता. आणि या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात लेण्यांची निर्मिती झालेली आहे. आणि त्या लेण्यांच्या निर्मितीच्या काळात म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार ज्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात झाला तो काळ आहे. आणि त्या बौद्ध भिक्खूंना वर्षा निवासासाठी म्हणून आदरापोटी काही राजे, काही सरदार, काही व्यापारी मंडळी, केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातून आलेले व्यापारी, हो म्हणजे ग्रीक सारख्या प्रदेशाशी, ग्रीक असेल किंवा इराक असेल, अरबस्तान असेल, यांच्याशी व्यापारी संबंध म्हणजे 2200-2300 वर्षापूर्वीपासूनचे भारताच्या अस्तित्वात आहेत. आणि मग ते जे व्यापारी होते या सगळ्या लोकांनी एक आदरापोटी म्हणून या भिक्खूंसाठी निवास डोंगरांमध्ये कोरून दिली. आपल्याला शिलालेखही पाहायला मिळतात ब्राह्मी लिपीतले आणि त्याच्यातूनच त्या इतिहासाची उकल झाली की नेमक्या लेण्यांची निर्मिती कशी आहे, कोणी करवली, या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात होतात. हळूहळू 6व्या-7व्या शतकापासून पुढे मात्र या अशा ज्या डोंगरांवर लेण्या आहेत ना त्या डोंगरांवर किल्ल्यांचं स्वरूप त्याला येऊ लागलं. त्याचं कारण सांगतो. जेव्हा संरक्षणात्मक दृष्ट्या किल्ल्यांचा वापर केला जाऊ लागला तो काळ तसा पाहिला गेलं तर यादवांकडचं, म्हणजे माझ्या अल्प वाचनानुसार जे काही मला कळालंय ते मी तुमच्या समोर ठेवतोय. सहमत असायलाच पाहिजे असा माझा अजिबात अट्टहास नाही. सो या अगदी चालुक्य काळापासून म्हणजे तुम्ही हम्पी वगैरे या ठिकाणी जर गेला असाल तर हम्पीमध्ये डोंगरी किल्ला सुद्धा आहे. 2 डोंगरी किल्ले आहेत. एका किल्ल्यावर आता सध्या जाऊ देत नाहीत, दुसऱ्या किल्ल्यावर आपण जाऊ शकतो. म्हणजे हम्पी, पट्टडकल, बादामी वगैरे हा जो एरिया आहे की जो चालुक्यन पिरियडचा म्हणजे समृद्धतेच्या वैभवाच्या शिखरावर असलेला, जिथे कलाकारांना प्रचंड उत्तेजन होतं
असा तो तिथेही आपल्याला किल्ले दिसतात. पण त्याच्या अगोदर मात्र किल्ले, कारण बऱ्याच मी ऐकतो की सातवाहनांच्या काळात घाटाचे संरक्षक म्हणून एक किल्ल्यांची निर्मिती वगैरे झाली, पण अजून मला तरी तसा पुरावा अजून कुठला मिळालेला नाही आहे की सातवाहनांच्या काळात डोंगरी किल्ले होते. त्याच्यामुळं साधारणतः 6व्या-7व्या शतकापासून पुढे ज्या डोंगरांमध्ये लेण्या आहेत अशा डोंगरांची निवड केली गेली, कारण मुळात त्या ज्या लेण्या आहेत त्या घाटमार्गावरच आहेत. आणि मग त्या लेण्यांच्या अनुषंगाने जेणेकरून सगळीकडे लक्ष देता येईल हा पहिला उद्देश. आणि म्हणून त्या लेण्यांमध्ये 2 गोष्टी, एक तर राहायला जागा आहे आणि प्यायला पाणी आहे, कारण तिथे पाणपोडी, न्हाणपोडी म्हणजे पिण्याच्या पाण्याचं टाकं, जनरल यूजच्या पाण्याचं टाकं, या गोष्टी आहेत. आणि म्हणून ही त्या ठिकाणी हळूहळू वस्ती करणं सुरू झालं. आणि मग त्याच्यानंतर गडांना, म्हणजे खरे गड लढते झाले हे यादवांच्या काळामध्ये. यादवांच्या काळामध्ये आपल्याला निश्चित दिसून येतं की गडांचा वापर हा संरक्षणासाठी आणि आक्रमणासाठी दोन्हीसाठी केला गेलेला आहे. जसं यादवांची जी राजधानी देवगिरी, त्या देवगिरीची जर बांधणी पाहिली तर किती अप्रतिम बांधणी आहे, किती संरक्षणात्मक ती गोष्ट आहे. अर्थात त्याच्यामध्येही काही गोष्टी राहून गेल्या की ज्याच्यामुळे शेवटी यादवांना पराभव स्वीकारावा लागला. सो महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही एखादा किल्ला पाहता, त्यासाठी तुम्ही ज्या गावातून त्या गड पायथ्याला असलेल्या गावामध्ये जेव्हा येता त्यावेळेस सगळ्यात पहिलं काय पाहिलं पाहिजे, तर माझ्या मते त्या गावामधील मंदिराला पहिली भेट द्या. जे पुरातन मंदिर असेल त्या मंदिराला भेट द्या. त्या मंदिराच्या आसपासचा परिसर थोडा जरी न्याहाळला तर निश्चितच आपल्याला काही शिल्प इकडे तिकडे विखुरलेल्या स्वरूपात पडलेली सुद्धा दिसू शकतात. आणि ही शिल्प पाहून त्या शिल्पांचं नियोजन काय असावं हे केव्हा कळेल माहिती आहे का आपल्याला, जेव्हा आपण हळूहळू गडावर जाऊ आणि गडावरच्या वास्तू, गडावर असलेले अवशेष हे पाहत असताना जेव्हा ते खाली पाहिलेल्या गोष्टी आहेत ते जेव्हा क्लिक होतील तेव्हा आपल्याला कुठेतरी कल्पना येते आणि संबंध आपण तो लावू शकतो. त्या शिल्पांचा, गड पायथ्याच्या गावाच्या शिल्पांचा गडावरच्या शिल्पांशी काय संबंध असू शकतो. म्हणून गावामध्ये मंदिर असेल किंवा इकडे तिकडे विखुरलेली शिल्प, साधारणतः दगड म्हणूयात, पण त्या दगडांमध्ये शिल्प काय लपलेली आहेत ही नजर आपली थोडीशी तयार ठेवली पाहिजे. कारण निसर्गाचा आस्वाद घेत असतानाच आपण मुख्यतः जातोय ते गडकोटा, त्या किल्ल्याच्या भेटीला. का किल्ल्याच्या? माझा राजा त्या किल्ल्यावर वावरलेला आहे किंवा माझ्या राजाचे सरदार, माझ्या राजाचे मावळे तिथं वावरलेले आहेत, या भावनेपोटीच जातो ना आपण. मग निश्चितच ती भावना मनामध्ये जोपासलीच पाहिजे. मग ते कसे राहिले असतील, कशा अवस्थेत राहिले असतील, हे जेव्हा प्रश्न पडत जातील, हे प्रश्न स्वतःला विचारत आपण पुढे पुढे जातोय. ही मंदिरं वगैरे पाहिली, त्याच्यानंतर आपण गडाच्या मुख्य वाटेला लागलो, कुठेतरी एखादी मळलेली पायवाट, आणि मग त्या मळलेल्या पायवाटेने आपण गड चढण करायला सुरुवात करतो. मग सुरुवातीला सपाटी, नंतर हळूहळू थोडंसं पठार, मग हळूहळू पुन्हा थोडंसं उंच वाटा, असं करत करत आपण त्या जंगलामधनं फिरत असतो. मित्रांनो, दुसरी गोष्ट गड पाहण्याच्या अगोदर, म्हणजे ही प्रोसेस सुरू झाली, ही दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे गड पायथ्यालगत असलेली बायोडायव्हर्सिटी. एकाच वेळी तुमच्या मनामध्ये इतिहास घोळतोय, कारण ती गावातली शिल्प तुम्ही पाहिली आहेत आणि त्या शिल्पांबरोबरच तुम्ही निसर्गाचाही आनंद घेताय, निसर्गाचाही आस्वाद घेताय. मग निसर्गातील वेगवेगळ्या वनस्पती असतील, वेगवेगळे वृक्ष असतील, वेगवेगळ्या प्रकारचा फुलोरा त्यांना आलेला असेल, त्या वेगवेगळ्या वृक्षांवर बसलेली वेगवेगळी पक्षी असतील, काही कीटक असतील, यांचा एकमेकांशी संबंध. काही पक्षी ठराविक झाडांवरच तुम्हाला ठराविक झाडांवरचीच फळं खाताना दिसतील. अशा या गोष्टी अनुभवता आणि त्याचबरोबर आपल्याकडून
कुठेही बायोडायव्हर्सिटीला धक्का तर लागला जात नाहीये ना, याची दखल घेत घेत आपण पुढे पुढे चालत राहतो. त्या मळलेल्या पायवाट्याने पुढे जाता जाता हळूहळू काही स्ट्रक्चर्स आपल्याला बऱ्याचशा किल्ल्यांवर गड पायथ्याच्या दरम्यान आपल्याला दिसू शकतात. जर आपण निश्चितच चौकस नजर ठेवली तर आपल्याला ते दिसू शकतात. आणि मग काही एका रेषेत मांडलेली दगडं असतील, त्यांची रचना काहीतरी इतर पेक्षा काहीतरी वेगळी वाटते, अशी शंका आली तर अवश्य थांबा तिथे. थोडंसं उजव्या डाव्या बाजूला पहा, मागे पुढे पहा, आणखीन काही दिसतंय का आपल्याला. अर्थात त्या मळलेल्या पायवाट्याने जात असताना, तसंच तुम्ही पुढे पुढे जात असताना एक अनुभव शेअर करावा असं वाटतो मला. मी जुन्नरचा असल्यामुळं हडसर किल्ल्याचं संवर्धनाचं काम 2 वर्षापूर्वी शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून मरहट्टे सह्याद्री नावाचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपने हडसर किल्ल्यावर काम करण्याची तयारी दर्शवली आणि गेली 2 वर्ष खूप छान काम ते करतायत. पण त्या अगोदर त्या गडावर जेव्हा मी जायचो तर एक दिवस असंच जात असताना माझ्या नेहमीप्रमाणे अभ्यासाच्या माध्यमातून एकटाच चाललो होतो आणि गड पायथ्याला आणि तिथल्या मग त्या मळलेल्या पायवाटेने त्या दगडाधोंड्यातून चालत असताना जिथे तो पायरी मार्ग एक जुना जो निम्मा गाडला गेलेला आहे त्या मार्गापर्यंत, त्या पायऱ्यांपर्यंत आलो आणि थोडंसं पुढे सहज काहीतरी चमकलं आणि ते पाहिलं. मी पाहिल्यावर तो छोटासा बांगडीचा तुकडा होता. मजा पहा बरं का. तो जो बांगडीचा तुकडा आहे ना, त्याची धाटणी जरा मला वेगळी वाटली आणि तोच विचार मी करत होतो. आणि मग त्या विचारामध्येच गडावर जे काही मी ज्या कामासाठी गेलो होतो, जे काही मला पाहायचं होतं, ज्याचा अभ्यास करायचा होता मला, ते करून मी खाली आलो. पण डोक्यामध्ये सतत ती गोष्ट होतीच की नेमकं ही बांगडी तर म्हणजे मराठेशाहीतली वाटत नाही आहे. मग नेमकी कोणती असावी. मग जे तज्ज्ञ मंडळी आहेत, आमच्या शिवाजी ट्रेलचं जे अभ्यासू मंडळ आहे, मग मिलिंद क्षीरसागर सर असतील, प्राध्यापक सचिन जोशी सर असतील, या मंडळींशी जेव्हा चर्चा केली आणि त्यांना विचारलं आणि मग ते गोष्ट निष्पन्न झाली की ती बांगडी बहामनी पिरियडमधील स्त्रिया ज्या पद्धतीच्या बांगड्या हातामध्ये घालत त्याच पद्धतीची ती बांगडी आहे आणि मटेरियलसुद्धा तत्कालीनच ते असावं, असा एक होरा निघाला. मजा पहा. मला त्या अगोदरपर्यंत हडसर किल्ल्याचा इतिहास फक्त एवढाच माहिती होता की महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 2 वर्ष अगोदर 72 म्हणजे 71-72च्या दरम्यान महाराज या परिसरात आलेले आहेत आणि शिवनेरी वगळता बाकीचे 5ही किल्ले महाराजांनी जिंकलेले आहेत. म्हणजे 16व्या शतकापर्यंतचा मला इतिहास माहीत होता. पण मित्रांनो, त्या एका छोट्याशा बांगडीच्या तुकड्याने बहामनी सुलतानाचा पिरियड म्हणजे 15वं शतक म्हणजे 100 वर्ष इतिहास पाठीमागे नेला. म्हणजे त्या गडाबद्दलचा इतिहास 100 वर्ष पाठीमागे गेला. इतकी जर चौकस नजर असेल ना मित्रांनो, तर कुठेतरी आपल्याला सुद्धा तो गड पाहिल्याचा आणि आपल्या मित्रांना मी तिथे काय पाहिलं आणि मला काय मिळालंय हे सांगण्याचा जो आनंद आणि जो अभिमान आहे ना, तो अभिमान खूप वेगळा असू शकतो. हे करत करत जेव्हा आपण एक एक पायरी चढत चढत वर जातो, काही ठिकाणी पायऱ्या आहेत तुटल्या फुटलेल्या अवस्थेत आहेत, बऱ्याच ठिकाणी काही नेमक्या टप्प्यावर आपण आलो की अशा टप्प्यावर एक उंच चढण आपल्याला कुठेतरी मिळते आणि आजूबाजूला जर पाहिलं डाव्या उजव्या बाजूला जिथे कातळ आहे तिथे कातळामध्ये कुठल्या तरी पहारीने होल घेतलेले लांबच्या लांब 3-3, 4-4, 5-5 फूट खोल असे दगडामध्ये कातळामध्ये घेतलेले होल आपल्याला दिसतील जर आपली चौकस नजर असेल तर. ते होल्स म्हणजे मित्रांनो दुसरे तिसरे काही नाही आहेत, महाराष्ट्राच्या या चिलखताच्या छाताडावर केलेल्या जखमा आहेत बरं का. या जखमा कोणी केल्यात माहिती आहे? या ब्रिटिशांनी केल्यात. 1818 मध्ये जेव्हा या ब्रिटिशांनी अख्खा हिंदुस्थान पादाक्रांत केला तर त्यांनी बाकीच्या राज्यातले किल्ले सोडलेत बरं का, लक्षात ठेवा.
पण महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर सगळ्यात पहिला घाला घातला यांनी, अक्षरशः किल्ले तोडून फोडून टाकलेत. का तर त्यांना तो इतिहास खूप वेगळा आहे, मी त्या डिटेलमध्ये जात नाही कारण त्याला अजून एखादं सेशन लागेल. सो त्या खुणा दिसतील, अक्षरशः सुरुंग घेऊन त्याच्यामध्ये स्फोटकं भरून अक्षरशः तो कातळ किंवा तो कातळी मार्ग, कातळ कोरीव पायऱ्या असतील, कदाचित काही किल्ल्यांमध्ये कातळ कोरीव दरवाजे असतील, काही किल्ल्यांमध्ये निम्मा कातळ कोरीव दरवाजा निम्मा बांधलेला दरवाजा अशी रचना असेल. पण हे सगळं उद्ध्वस्त करून टाकलं, जेणेकरून वरचा माणूस वरच राहील, खालचा खालीच राहील, कोणाला जाता येता येणार नाही, गडावरचा राबता तुटेल. महाराष्ट्रातल्या गडांवरचा राबता या ब्रिटिशांनी खरंच तोडला बरं का. हे केव्हा कळेल आपल्याला, जेव्हा त्या आपल्या सह्याद्रीच्या छाताडावरच्या ज्या जखमा आहेत ना मित्रांनो, ज्या त्या खोलवर घुसलेल्या आहेत रे पहारी घेऊन आणि त्या स्फोटकांनी ओढून टाकलेल्या आहेत, त्या जखमा ओरडून सांगतात. यानंतर आपण हळूहळू पुढे जातो. पुढे गेल्यानंतर गडाच्या मध्यावर आल्यावर काही काही गडांवर, ज्याचं उत्तम उदाहरण मी देईल, धुळ्याला जाताना जो त्या खिंडीमध्ये जो किल्ला लागतो आपल्याला, किंवा असे महाराष्ट्रात बरेच किल्ले आहेत की ज्यांच्या मधल्या टप्प्यावर काही ठिकाणी चौथरे आहेत किंवा काही रूम सदृश्य बांधकामं असल्याचं आढळून आलेलं आहे. हे नेमकं काय आहे तर यांना मेटा म्हणतात. मेटा, त्या मेटेवर देणारा पहारीकरी म्हणजेच मेटकरी. या मेटा म्हणजेच गड जागता ठेवण्याचं एक खूप महत्त्वाचं अस्त्र असं म्हटलं तरी चालेल. कारण तो मेटकरी जोपर्यंत जागा आहे, तो मेटकरी जोपर्यंत सावध आहे, तोपर्यंत गडाला कोणतीही इजा नाही आहे. परकीय आक्रमणापासून तो लगेच सजग करणार आहे. कोणाला तर गस्तीच्या मार्गावर फिरणाऱ्यांना. जसं आपण काही चित्रपटांमधून किंवा इतिहासामधूनही हे दोन शब्द ऐकले असतील, जागते रहो, होशियार वगैरे. अर्थात निश्चित आपले मावळे मराठीमधून तो संवाद साधत असतील, माहीत नाही. पण हे जे मेटकरी आवाज देणारे, वर्ण गस्तीवाला आवाज देणारे, गस्तीचा पहारेकरी जागते रहो, खालनं मेटकरी म्हणणारे होशियार किंवा खालचा म्हणणारे होशियार, वरचा गस्तीचा पहारेकरी म्हणेल जागते रहो. त्या गडावर जागता पहारा देण्यासाठी या दोन टप्प्यात गडाची संरक्षण व्यवस्था आणि टेहळणी ही मजबूत केलेली आहे. आमच्या जीवधन किल्ल्याला तर अजून वेगळीच रचना आहे मित्रांनो, की तिथे मेटा नाही आहेत. कारण मेट बांधायला थोडी सपाटी लागते किल्ल्याच्या मध्यपर्यंत आल्यावर, पण तिथे सपाटी नाहीये, कातळच आहे अख्खा. मग त्या कातळामध्ये साधारणतः 2 बाय 2.5 भुयार, एक 8-10 फूट पर्यंत 2 बाय 2.5 फुटाचं भुयार 8-10 फूट पुढे नेलंय, आणि त्याच्या पुढे 1 किंवा 2 रूम्स की ज्याच्यामध्ये 10-10 माणसं दोन्ही बाजूला बसू शकतील, की जिथे सैनिक थांबतील आणि दुश्मन यायला लागला तर त्याला अटकाव करतील किंवा त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील. या अशाही रचना आपल्याला गडांवर दिसून येतात. म्हणून गड चढताना धाप लागलेली असते, दम लागलेला असतो, मांड्या भरून आलेल्या असतात, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. आणि म्हणून आपलं लक्ष फक्त पुढची पायरी चढण्यावर आणि मी लवकरात लवकर गडावर कधी पोहोचेल याकडेच असतं, आणि आपण या गोष्टी पाहण्याचं विसरून जातो. हे मेटा असतील तर नसतील तर पुन्हा आपण आपल्या मार्गावर जातोय. हळूहळू कुठेतरी गड माथ्याच्या जवळ येता येता आपल्याला पायऱ्या, कातळकुरीव पायऱ्या किंवा बांधीव पायऱ्या आपल्याला दिसू लागतात. या जर पायऱ्यांचा, म्हणजे जिथे गडाच्या पठारावर आता आपण चढणार आहोत, साधारणतः एक 50-1 मीटरचं अंतर राहिले असं समजूया, आणि तिथे घडीमध्येच आपल्याला हा मार्ग दिसतोय की तो मार्ग मुख्यतः गडावरनं पावसाचं पाणी ज्या बाहेर येण्याचा जो मार्ग आहे त्याच मार्गावर तुम्हाला या पायऱ्या बांधलेल्या दिसतील. आणि त्या पायऱ्यांचं इंटरलॉकिंग असेल किंवा त्या पायऱ्यांची कोरण्याची कला असेल
हे इंटरलॉकिंगही कसं केलेलं आहे की इतका लोड सहन करून या पायऱ्या आजही चांगल्या अवस्थेत आहेत. आश्चर्य वाटतंय. मग ती इंटरलॉक सिस्टीम काय वापरली आहे त्यांनी, कोणतं टेक्निक यूज केलंय. मग त्या पायऱ्यांच्या खाली तो सगळा लोड सहन करण्यासाठी जो बुरुज दिलेला आहे, त्या बुरुजाचा सुद्धा इतका विस्तीर्ण बुरुज का टाकला आहे की जेणेकरून त्या पायऱ्यांचा लोड अख्खा तो बुरुज सहन करू शकेल, पायऱ्या सुटणार नाहीत. किती विज्ञानाचा वापर केलाय, किती भूमितीचा वापर केलाय कोरीव काम करत असताना. शिवाय या पायऱ्या चढत चढत जेव्हा आपण वर जातो मग हळूहळू आपल्याला तटबंदी दिसायला लागते. ही तटबंदी दिसायला लागली की आपला उत्साह अधिक वाढतो आणि आपण नव्या जोमाने पुन्हा एकदा एखाद दोन घोट पाणी पिऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने चढाई करायला सुरुवात करतो आणि तटबंदी आपल्याला दृष्टोत्पत्तीस येते. आणि ती आल्यानंतर तिथे काय पाहणं गरजेचं आहे आपण, किंवा तटबंदी वा 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 किती छान तटबंदी आहे, चला पुढे. नाही मित्रांनो, त्या तटबंदीची बारकाईने पाहणी याच्यासाठी करा की तिथे तटबंदी काय आहे, त्याचं महत्वाचं कारण आपण जाणून घेऊया. ती तटबंदी तिथे देण्याचं कारण की गडाखालून गडावर येणाऱ्यांसाठी जर तो आपला आहे तर ठीक आहे, पण जर गनीम यायला लागला तर गनिमाला तिथल्या तिथे नेस्तनाबूत करता यावं, गारद करता यावं, किमान अटकाव तरी करता यावा, म्हणून त्या तटबंदीवरनं मारा करण्यासाठीच्या जंग्या आहेत, तोफा दागण्यासाठी व्यवस्था आहे. त्या जंग्यांचं वैशिष्ट्य जर पाहिलं ना मित्रांनो, प्रत्येक जंग्याला असा स्लोप दिलेला आहे की वेगवेगळ्या स्पॉटचा परफेक्ट माणूस हिट करता येईल, अचूकपणे निशाणा साधता येईल, अशा पद्धतीने त्यांचे अँगल दिलेले आहेत. भूमितीचा किती सुंदर वापर केला आहे. खूप पुढारलेली होती ही लोक. ज्याला म्हणतो ना आपण गरज ही शोधाची जननी असते, निश्चितच त्या माऱ्याच्या जागा निर्माण करताना त्या बांधकामामध्ये, आणि एवढा तट रुंदच्या रुंद 8-8, 10-10 फुटाचा, आणि त्याच्यामध्ये या जंग्या तयार केलेल्या आहेत. म्हणजे काय ते कसब, काय ते कौशल्य त्या कारागिरांचं, खरंच मानाचा मुजरा आहे. त्याच्यामध्येही त्या जंग्यांचे आपल्याला टप्पे दिसून येतील. काही काही ठिकाणी आहे की किमान 2 टप्पे दिसले तर कुठेतरी आपण अंदाज लावू शकतो की या एरियामधल्या तटाचं बांधकाम अगोदरचं आणि नंतरचं असं 2 टप्प्यात झालेलं असावं, कारण खालच्या जंग्या त्या बुजलेल्या आहेत आणि त्याच्यावरच काम केलेलं आहे. म्हणजे निश्चितच त्यावेळेसच्या गरजेनुसार त्याची उंची वाढवलेली असावी आणि अधिक सुरक्षा निर्माण केली गेलेली असावी. सो या गोष्टी पाहणं खूप गरजेचं. हे सगळं पाहत आणि मग याच्यामध्ये एकदा गुंग झालो ना की आपण प्रवेशद्वारात कधी पोहोचलो याचंही भान राहत नाही मित्रांनो. आपल्याला प्रवेशद्वाराच्या अगोदर आपल्याला डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला त्या कोरण्याच्या पद्धतीनुसार एक पन्हळ काढलेली दिसेल. हे दुसरं तिसरं काही नाहीये, हे जलव्यवस्थापनाचा नमुना आहे. पावसाळ्याचं पाणी पायऱ्यांवर येऊ नये, जास्तीत जास्त पाणी त्या गटरच्या माध्यमातून पायऱ्यांवर न येता बाजूला निघून जावं म्हणून ती केलेली व्यवस्था आहे. किती काळजी घेतली पहा की पावसाळ्यात सैनिकांचा राबता जेव्हा गडावर वर जाणं खाली येणं हा जो प्रकार असेल तर पावसामुळे त्या पायऱ्या शेवाळल्या जाऊ नये की जेणेकरून सहजपणे चढता उतरता येईल. याच्यासाठी जलव्यवस्थापन, गडांचं जलव्यवस्थापन हा तर एक खूप वेगळा विषय आहे मित्रांनो. हे करत आपण दरवाजापाशी आलोय. प्रवेशद्वारापाशी आल्यानंतर वेगवेगळ्या तिथे पाहायचं म्हणजे नेमकं काय करायचंय. नुसतं चारीकडे पाहिलं, नजर टाकली, जमलं तर फोटो. फोटोविषयी एक म्हणजे ज्या गोष्टीविषयी आता दुर्गा मावळा प्रतिष्ठानच्या सगळ्याच मावळ्यांना माहिती असेल की फोटोचं आणि माझं किती सख्य आहे. कारण मुळातच
ज्या गोष्टी डोळ्यांच्याद्वारे मेंदूत साठवून ठेवण्यात जो आनंद आहे ना मित्रांनो, तो त्या क्लिकमध्ये नाही आहे रे. आणि बऱ्याच वेळेला होतं असं की त्या क्लिक करत असताना जे पाहायचं आहे ना तेच राहून जातं रे. फक्त मी माझ्या स्मृती घेऊन जातोय. अरे मित्रांनो, प्रश्न हा पडतो, आपण गडावर जातोय छत्रपती शिवरायांच्या स्मृती जपण्यासाठी, आणि फोटो कोणासाठी काढतोय आपण? स्वतःच्या स्मृती जपण्यासाठी. आणि त्या फोटो काढत असताना फक्त स्वतःच्या स्मृती जपल्या जातात, महाराजांच्या स्मृती. राग येईल काही ना की सर असं बोलतायत. हो, बोलणं गरजेचं आहे. महाराजांबद्दल अस्मिता आहे, अभिमान आहे, त्याच प्रेमापोटी तुम्ही गडावर आलात. पण त्या गडाचा जर उघड्या डोळ्यांनी तुम्ही अभ्यास केला नाही, त्याचं निरीक्षण केलं नाही, तर महाराजांच्या स्मृती काय तुम्ही लक्षात ठेवल्या? कारण मी अगोदर सांगितलंय, महाराज आणि गड हे नातं किती घट्ट आहे. हे महाराजांच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, स्वतः महाराज आणि किल्ले. लक्षात घ्या. मग हे सगळं निरीक्षण करण्याचं सोडून जर आपण फोटोकडेच लक्ष देत बसलो तर आपण काय इतिहासाला उजाळा देणार आहोत? आपण फक्त एवढंच सांगणार, मी या गडावर जाऊन आलो, हे बघ या ठिकाणचा फोटो काय भारी आलाय का नाही, मी कसा दिसतोय. याच्यापेक्षा माझ्या राजाचा गड कसा आहे, प्रत्येक वास्तू कशी आहे हे पाहणं महत्त्वाचं. मग त्या गडामध्ये प्रवेशद्वारामध्ये आल्यानंतर मग काही ठिकाणी ती गोमुखी आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत नो डाऊट. काही ठिकाणी मात्र ती सरळ सरळ समोर दिसतात आपल्याला. तर तिथे नेमकं काय पाहायचंय? तर प्रवेशद्वार पाहत असताना पहिलं जी लिंक लागलेली आहे आपली वॉटर मॅनेजमेंट, जल व्यवस्थापन. मग ते प्रत्येक उंबऱ्यामध्ये तुम्हाला एक होल दिसेल, की जो होल वरचं पाणी जे आहे ते बाहेर पासआउट करण्यासाठी, त्या गटरद्वारे बाहेर पासआउट करण्यासाठी तो होल आहे, आणि स्वच्छता करण्यासाठी सुद्धा त्याची ती सोय. अर्थात त्याला त्या उंबऱ्याच्या वरच्या बाजूला एक चौकोनी खाच आहे, आणि त्याला लॉक करणारा दगड सुद्धा आहे. आज बऱ्याच प्रमाणात ती दगड दिसत नाहीयेत, माहीत नाही, कदाचित कोणी कोणाची शोभा वाढवण्यासाठी तो तिथनं घेऊन गेला असेल. अनेक शिलालेखांचं सुद्धा असंच झालंय बरं का. ही आपली नैतिक जबाबदारी आहे मित्रांनो. कितीही आकर्षण वाटलं ना मला त्या एखाद्या शिलालेखाविषयी किंवा एखाद्या सुंदर दगडातील कोरीव कामाविषयी, तरी तो तिथेच शोभून दिसणार आहे बरं का. त्याचं स्थान भ्रष्ट झालं ना तर तो सुद्धा हिरमुसला होतोय. कारण त्याचे सुद्धा, तो दगड जरी असला ना, त्याचे बंध त्या गडकोटाशी जुळालेले आहेत रे. त्याचे स्मृती महाराजांशी कुठेतरी घट्ट बांधल्या गेल्यात. हे जलव्यवस्थापन पाहिल्यानंतर आपण त्या प्रवेशद्वाराची बांधणी पाहूया. त्या बांधणीला एक सिंगल चौकट दिलेली आहे की डबल चौकट दिलेली आहे, की दोन बाजूला बुरुज बांधलेले आहेत, त्या बुरुजांमध्ये सुद्धा किती ठराविक अंतरावर बांगडी मारलेली आहे. बांगडी इन द सेन्स एक साधारणतः 10 ते 15 फुटांवर एक गोल रिंग सारखं असं काहीतरी बाहेर आलेलं असं गोल असं आपल्याला दिसेल. बांगडी मारणं म्हणतात. म्हणजे तो एक टप्पे की ज्याच्यामध्ये बांधकामाला सुद्धा मजबूती दिली आहे, आणि प्रवेशद्वाराचा आकर्षकपणा, दिखाऊपणा सुद्धा वाढवलेला आहे. त्याच्या चर्या म्हणजे टॉपला, प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला त्रिकोणी आकाराच्या पानाच्या, 3 पानांच्या आकाराच्या अशा वेगवेगळ्या चर्या, त्या पाहणं गरजेचं आहे, की ज्याच्यामुळं कोणाच्या काळातलं हे बांधकाम आहे याचा आपण अंदाज लावू शकतो. त्याच्यानंतर त्या प्रवेशद्वारावर शिलालेख आहेत का हे पाहणं गरजेचं आहे, किंवा काही शिल्प आहेत का, विशेषतः द्वारशिल्प. ही द्वारशिल्प कहाणी सांगत असतात बरं का. ती द्वारशिल्प उगच नाही आहेत तिथे. ती द्वारशिल्प सांगतायत की इथला राजा म्हणजे मी इतका मजबूत आहे, आतमध्ये येताना 10 वेळा विचार करा. त्या प्रत्येक शिल्पामध्ये काही ना काही अर्थ आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये किंवा बऱ्याच किल्ल्यांवर शरभ शिल्प जास्त प्रमाणात वापरलं गेलंय.
त्याच्याविषयीची आख्यायिका पुराणांमध्ये दिलेली वगैरे, त्याचे संदर्भ प्रत्येक देशाचे सुद्धा त्याप्रमाणे वेगळे आहेत, कारण शरवशिल्प बऱ्याच इतर देशांमध्ये सुद्धा दिसतं आणि त्यांच्या पुराणांमध्ये त्याच्या अर्थसुद्धा, त्याच्या आख्यायिकासुद्धा वेगवेगळ्या आहेत. आपल्याकडची आख्यायिका कधी प्रत्यक्षात पुन्हा आपली निश्चितच त्या गोष्टी मन मोकळेपणाने बोलूया, पण आज आपल्याला वेळेचं बंधन मला माहीत नाही किती पाळता येईल, पण तरी प्रयत्न करूयात आपण. हे सगळं करत करत ती द्वारशिल्प आहेत का, त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर देवड्या आहेत का, मग त्या देवड्यांचं बांधकाम कशा स्वरूपात आहे, दरवाजाचं लॉकिंग नेमकं कसं केलेलं आहे, काय टेक्निक वापरलेलं आहे त्यांनी. पहा की दरवाजा नुसता हाताने लोटला तरी इतका अवजड दरवाजा सहजपणे तो उघडला जातो. म्हणजे जेवढे दरवाजे आज काही खूप कमी शिल्लक आहेत, किमान पेशवाईमधले मोडकळीस आलेले असतील पण तरी काही शिल्लक आहेत, तर असे दरवाजे खरंच किती अप्रतिम काम केलेलं असेल, किती भूमितीय गोष्टींचा त्यांनी वापर केलेला असेल, विज्ञानाचा किती वापर केलेला असेल. मग त्याच्यामध्ये ते खिळे दिलेले आहेत दरवाजाला लावले, किंवा दरवाजाच्या पट्ट्या जर पाहिल्या, लाकडी जे पट्ट्या आहेत त्यांना जोडणारे ज्या लोखंडी पट्ट्या आहेत, तांब्याच्या पट्ट्या आहेत, त्या वेगवेगळ्या पद्धतीने, त्यातले खिळ्यांचे प्रकार किती आहेत. त्या दरवाजाला दिंडी दरवाजा दिलाय, मग तो का दिलाय, याचा अर्थ हे प्रमुख प्रवेशद्वार किंवा सुरुवात जसं शिवनेरी सारखं पहिले 3 दरवाजे तुम्ही क्रॉस केले की 4था 5वा दरवाजा तुम्हाला हत्ती दरवाजा लागतो, तिथेच तुम्हाला दिंडी दरवाजा दिला, अगोदरच्या दरवाजांना नव्हता. मग असं का, तर तो दिंडी दरवाजा याचा अर्थ तो तिथला त्या गाडाचा मेन दरवाजा आहे की त्याच्या पुढे मात्र तो सगळा स्ट्रॅटेजिक एरिया सुरू झालाय. सो मग तो दिंडी दरवाजा आहे का, मग त्या प्रवेशद्वाराच्या वर अजून एक रूम आहे का की ज्या ठिकाणी बारूद, दारूगोळा म्हणजे तोफेचे गोळे वगैरे ठेवण्यासाठी, त्या स्टोरेज करण्यासाठीचं, पहारेकऱ्यांना तिथं राहण्याचं वगैरे ती काही व्यवस्था आहे का, या गोष्टी पाहून मग त्या दरवाजाचं पूर्ण निरीक्षण अशा पद्धतीने करून मग आपण पुढं जायचं आहे. अर्थात पुढं जाताना जर 2-3 दरवाजे असतील एखाद्या गडाला तर काय पाहिलं पाहिजे, तर पहिला दरवाजा पाहून दुसरा पाहून तिसऱ्या दरवाजावर जेव्हा गेलो ना आपण, तो पाहून गेल्यावर त्याच्या वर जेव्हा येऊ तेव्हा अवश्य खाली नजर टाका. किती परफेक्ट अँगल साधलेला आहे मित्रांनो. प्रत्येक वरच्या दरवाजाने खालचा दरवाजा परफेक्ट माराच्या टप्प्यात आणलेला आहे. किती प्रोटेक्शन, किती स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग त्यांचं होतं. हे खरोखरच याच्यामुळं काही देश आज महाराजांची स्ट्रॅटेजी फॉलो करतायत, हे याच गोष्टींमुळे. आणि हे सगळं पाहत आपण वर निघालोय. वर जात असताना सुद्धा एक गोष्ट तुम्हाला जाणवेल की जाण्या येण्याच्या मार्गावर काही ठिकाणी जंगलं वाढवलेली आहेत. आत्ता नाही आहेत, दुर्दैवाची बाब. अर्थात आपलं ते कर्तव्य आहे, तिथलं वृक्ष संवर्धन करणं सुद्धा हा एक संवर्धनाचाच भाग आला, दुर्ग संवर्धनाचाच. पण त्याचबरोबर महाराजांच्या काळात विशेषतः त्या वाटां विनाकारण म्हणजे जाणीवपूर्वक तिथे अडथळे निर्माण केलेले आहेत, तिथे जंगल वाढवून, की जेणेकरून गनिमाला तो अटकाव व्हावा. गडावर मात्र तसं वृक्षारोपण हा प्रकार खूप कमी प्रमाणात दिसतो, कारण तिथे प्रचंड सोसाट्याचा वारा, पाऊस पडतोय तोही तेवढ्याच वेगाने, त्याच्यामुळं खुरटी झाडं तिथे जास्त प्रमाणात लावले किंवा नैसर्गिकतः आलेली आपल्याला दिसतील. शक्यतो उंच वाढणारी झाडं ही जनरली बरेच मंडळी काही प्रयत्न करत असतात की उंच वाढणारी काही झाडं वगैरे ते तिथं लावण्यापेक्षा ते लावू नये. अर्थात त्याविषयी निश्चितच खूप वेगवेगळे विषय आहेत, पण आज आपण याच्यावरच बोलूया. यानंतर आपण हळूहळू पुढे जसं जाऊ लागतो, जिथं जिथं बांधकामं दिसतील ना तिथं इथं आपल्याला पाण्याच्या टाक्या एक एक काही अंतरावर दिसायला लागतात. काय आहेत बरं या पाण्याच्या टाक्या, प्रश्न पडला पाहिजे. या इथेच काय आहेत. मग आपण काय करतो, सहजपणे आपलं एक उत्तर देऊन मोकळं होतो, स्वतःच्या मनाला समजून मोकळं होतो. मग एवढं चढून वर आल्यावर सैनिकांना धाप लागली असेल, पाणी पिण्याची गरज लागत असेल म्हणून त्या टाक्या. बऱ्याचशा टाक्या मित्रांनो
गड मार्गावर या बेसिकली या दगडांच्या खाणी आहेत. तिथली बांधकामं, तिथला दगड काढून केलेलं आहे आणि झालेला खड्डा त्याचं रूपांतर त्यांनी वॉटर स्टोरेजमध्ये केलं आहे. तिथेही समतोल साधलाय बरं का. केलेलं काम वाया जाऊ दिलेलं नाही आहे. खूप म्हणजे कल्पकता प्रचंड होती या लोकांकडे. आणि मग त्या टाक्यांचे वेगवेगळे पद्धती, टाक्यांना झाकण्यासाठी, मदत करण्यासाठी मग त्या टाक्यांच्या तिन्ही बाजूने पन्हाळी कोरलेल्या, काही ठिकाणी होल्स दिसतात. ते होल्स नेमके का आहेत, कसे आहेत, हे प्रश्न आपल्या मनामध्ये आले पाहिजेत. जोपर्यंत तो प्रश्न मनात येत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत तो किडा डोक्यात वळवळत नाही रे आपल्या, की हे काय झालं असेल, कशासाठी केलं असेल. हे प्रश्न पडले पाहिजेत. आणि हे प्रश्नच मनामध्ये घेऊन, विचारांमध्ये घेऊन आपण हळूहळू पुढे जातोय. मग एक एक टप्प्याने आपल्याला काही बांधकामाचे चौथरे वगैरे दिसू लागतात. त्या चौथऱ्यांमध्येही काही चौथरे तुम्हाला दिसतील ते ठराविक आकारबद्ध प्रमाणातले दिसतील, ठराविक एक विशिष्ट आकाराचेच. पण एखादंच असं दिसेल की इतरांपेक्षा वेगळं आहे. मग त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, मग त्यामध्ये राहण्याच्या जागा आहेत, सदर आहे, किंवा पहारेकऱ्याची खोली आहे, गस्तीच्या मार्गातल्या पहारेकऱ्यांच्या ठराविक जागी दर 100 फुटावर त्यांच्या रूम्स आहेत, किंवा 50 मीटरवर त्यांच्या रूम्स आहेत. त्याचे चौथरे आज दिसतात. हे निश्चितच उदाहरण सांगायला मला आवडेल की साताऱ्यातील सदाशिवगडला एक खूप वर्षापूर्वी गेलो होतो. आणि मिलिंद सरांच्या, माझे गुरु, माझा लहानपणीचा मित्र पण माझा गुरुसुद्धा, कारण त्यांच्यामुळेच मी या संवर्धन कार्यात आलो आहे. त्यांनी सांगितलं की तुझा गडावर यांच्याबरोबर जाऊन ये. तिथला एक नेटिव्ह ग्रुप होता. आणि त्या गडावर गेलो. जाताना ते म्हणत होते की आमच्या गडावर काहीच नाही आहे सर पाहण्यासारखं. म्हणजे त्याला किल्ला का म्हणावा हाच प्रश्न आहे आम्हाला. अर्थात मी सुद्धा पहिल्यांदाच जात होतो त्या गडावर. मग बोलता बोलता त्यांच्याबरोबर एक फेरी मारली. आणि त्यांच्याशी बोलताना निरीक्षण तर नेहमीची सवय आहे. जे काही माझ्या लक्षात आलं, म्हटलं आता मित्रांनो आपण दुसरी फेरी मारूया. 15-20 जण होते ते तिथले प्रॉपर. आणि मग दुसऱ्या फेरीत मग त्यांना बोलू लागलो. म्हटलं हे बा, हे इथे प्रवेशद्वार असावं, ही तटबंदी आहे, इथे दुहेरी तटबंदी आहे, इथे बुरुज आहे. आहेच, शक्यतो इतिहासामध्ये आहेच, किंवा मी म्हणतोय असंच आहे असं आपण नाही बोलू शकत. पण हे पाहत होते, हा माणूस आहे असंच म्हणतोय. आणि मग त्यांना एक एक गोष्टी त्या दाखवत गेलो की या अशा आहेत, सगळ्या जमीनदोस्त झालेल्या आहेत. वरवर पाहाल तर काहीच दिसणार नाही. पण अभिमान वाटतो सांगायला की ते कदाचित ते माझं 2-3 तास तिथे असतील आणि नंतर खाली येऊन मिलिंद सरांशी त्या लोकांनी केलेली चर्चा असेल. आज अभिमानाने सांगतो, सदाशिवगडावर खूप मोठं काम चालू आहे बरं का. आणि तीच मंडळी करतायत. हे का होतंय, मी गड कसा पाहिला, मला गड कसा अनुभवता आला, त्याच्यावर त्या गडावर मी किती प्रेम करायला हवं हे मला कळालं. म्हणजे त्या लोकांना कळालं. आणि पर्यायाने त्या गडाविषयी प्रेम वाढून संवर्धनाचं कार्य त्यांनी हाती घेतलं. जसं तुम्ही द्रोणागिरी किल्ल्यावर खूप मजबूतीने, म्हणजे यावर्षी जे शिवजयंती, तर खरंच मला असं सारखं वाटत होतं की जुन्नरमध्ये असताना सुद्धा मला असं वाटत होतं की आपण द्रोणागिरी किल्ल्यावर जावं शिवजयंतीसाठी. इतकी सुंदर तुम्ही मंडळींनी शिवजयंती साजरी केली. हे का होतंय, हे केवळ किल्ला कसा पाहावा हे कळालं. ते कळाल्यानंतरची सुरुवात आहे तो दुर्ग संवर्धनाचा पहिला टप्पा. लक्षात घ्या. सो या पद्धतीने एक एक टप्पे ओलांडत आपण सगळ्या इमारती वगैरे पाहतो. आणि इमारत पाहत असतानाच आणखीन एका गोष्टीच्या आपण शोधात असतो, आणि ती म्हणजे एखादं मंदिर दिसतंय का. तर विशेषतः महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये आपल्याला शक्यतो शिवमंदिरच पाहायला मिळतात. आणि मग त्या मंदिराची रचना कशी आहे, अर्थात अवस्था भग्न रूपात झालेली, काही ठिकाणी
शाहू महाराजांच्या काळात त्यातल्या मंदिरांचा जीर्णोद्धार सुद्धा बऱ्या प्रमाणात केला आहे. तो जीर्णोद्धारामुळे आजही बऱ्याच प्रमाणात काही मंदिरं चांगल्या प्रकारे टिकून आहेत, चांगल्या अवस्थेत आहेत, पण बरीचशी मंदिरं मोडकळीस आलेली आहेत. मग पण तरीसुद्धा तिथली स्थापत्यकला कशी आहे, काय टेक्निक यूज केलेलं आहे त्यांनी, या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. शिवलिंगाची दिशा आणि एकंदरीचं तिथलं वातावरण, तिथलं व्हायब्रेशन हे एक वेगळ्याच विश्वात घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत आपल्याला. तिथे असणाऱ्या मूर्ती, मग त्या मूर्तींच्या हातामध्ये असलेली आयुध, काही पुष्प किंवा त्यांनी नेसलेले अलंकार, त्यांनी नेसलेली वस्त्र, हे पाहिल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टींमागचं मर्म कळत नाही रे. म्हणून त्या गोष्टी अभ्यासणं गरजेचं आहे. त्या मंदिरावर कुठे द्वारपट्टी आहे का, मग ती द्वारपट्टीमध्ये द्वारशाखा ज्या वेगवेगळ्या आहेत, मग पत्री शाखा असेल, अशा वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत त्या शाखा त्या चौकटीला आहेत का, ते हेमाडपंथी शैलीचं आहे की आणखीन कोणत्या वेगळ्या बांधणीचं, कोणत्या धाटणीचं मंदिर आहे का, अशा वेगवेगळे प्रश्न हे आपल्याला पडले पाहिजेत. तिथे कोनाडे बनवले, झरोका बनवलाय, त्याचा अँगल किती छान साधलाय, तो कशासाठी साधलाय, या प्रत्येक गोष्टीचा सायंटिफिकली विचार करणं गरजेचं आहे आपल्याला. यामध्ये गडाचे दोन भाग आपल्याला विशेषत्वाने बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळतात. एक भाग आहे तो रेसिडेन्शियल झोन आहे आणि दुसरा भाग मात्र तो नॉन रेसिडेन्शियल झोन आहे. आणि शक्यतो अशा नॉन रेसिडेन्शियल झोनमध्येच दारू कोठार आढळतील. आज चौथरे शिल्लक असतील, विसापूरच्या वगैरे काही ठराविक किल्ल्यांवरचे दारू कोठारं, त्यांचे स्ट्रक्चर आजही बऱ्यापैकी आहेत. म्हणजे कल्पना येते की बांधकाम असं असणार आहे दारू कोठारांचं. मग त्याची रचना, मग त्याची लांबी रुंदी, त्याच्या बाहेर त्याला दिलेला दुहेरी सपोर्ट, मध्ये पुन्हा बोळ सोडलेली, हे अशा वेगवेगळे त्याचे कोनाडे, त्याचे कंपार्टमेंट्स, याच्यावरनं आपण तो अंदाज लावू शकतो की नेमकं या वास्तूचा उपयोग कशासाठी. मग धान्य कोठारं कोणती असतील, पिण्याच्या पाण्याची म्हणजे पाणपोढी नेमकी कोणती असेल, न्हाणपोढी कोणती असेल, त्याच्याही पेक्षा गडामध्ये जिवंत पाणी कसं काय, आणि या लोकांना कशी ती कला साधली आहे की बरोबर तो पाझर नेमका त्याच ठिकाणी जिथे यांनी टाकी खणली तिथेच येतोय. काहीतरी शास्त्रीय अभ्यास असेल ना, नुसता ठोकताळा तर आपण म्हणू शकणार नाही. हे पाहणं गरजेचं आहे. यानंतर गडावरील, जसं मी म्हटलो की गडावरील लेण्या, कारण जेव्हा डोंगरांचं रूपांतर गडांमध्ये झालं तर बऱ्याचशा अशी डोंगरं निवडली गेली आहेत, बरीचशी म्हणतो, सगळेच नाही बरं का, कारण बऱ्याचशा किल्ल्यांवर लेण्या नाही आहेत, पण ज्या किल्ल्यांवर आहेत ते किल्ल्या अगोदरचे आहेत बरं का. म्हणजे त्या किल्ल्यांची निर्मिती अगोदर झालेली आहे. कारण तिथे मी अगोदर ते कारण स्पष्ट केलं की का तिथे सोपं पडलं, कारण राहण्याची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, म्हणून मग हळूहळू गड तिथे लवकर डेव्हलप झाले. मग त्या लेण्या आहेत, मग त्या लेण्या कशा आहेत, मग त्या कोणत्या काळातील आहेत, मग त्या बुद्धिस्ट केव्ज आहेत की अजून कोणत्या हिंदू पद्धतीच्या केव्ज आहेत, जैन पद्धतीच्या केव्ज आहेत, तर नेमक्या कोणत्या पद्धतीच्या आहेत या अनुषंगाने थोडंसं पाहिलं पाहिजे. बौद्ध लेण्या जर असतील, विशेषतः बौद्ध लेण्या आपल्याकडे जास्त प्रमाणात आहे, सो त्या बौद्ध लेण्या असतील तर मग त्याच्यातले विहार, त्यातले स्तूप, त्या स्तूपाचे वेगवेगळे भाग, अगदी हर्मिका वगैरे या सगळ्या गोष्टी जर बारकाईने पाहिल्या आणि त्यांची प्रमाणबद्धता पाहिली, अरे चकित होतो रे आपण, अवाक होऊन जातो की आपण स्वतःला उगाच खूप आधुनिक समजतोय. त्या काळात 2200-2300 वर्षापूर्वी भूमितीचा इतका प्रचंड अभ्यास त्यांनी केला होता. विचार करा ना, एक 10 बाय 10 फुटामध्ये दगडाचा म्हणजे कातळामध्ये आपल्याला 10 बाय 10 फुटाचा खड्डा खणायचा आहे आणि छिन्नीन हातोडी तुमच्या हातात दिली, काय कराल, किती दिवस लावाल? अरे महिनाभर काम सरणार नाही.
मग हे इतकं प्रचंड आवडव्य काम या लोकांनी कसं केलं, आणि ते इतकं अचूक की एका खांबाचं मेजरमेंट घ्या, एका स्तंभाचं, तेच मेजरमेंट दुसऱ्या स्तंभाचं आहे, तेवढ्याच आकाराचा तो खालचा कलश आहे, तो तळखाडा, तेवढ्याच आकाराचे वरचे ते कमळ किंवा काय जी नक्षी असेल ती आहे. काय प्रमाणबद्धपणा, आश्चर्य वाटतं खरंच. आणि मग या लेण्या, त्यांचे गवाक्ष, त्यांची विश्रामगृह, त्यांची प्रार्थना स्थळं, या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आणि मग पुन्हा या गडाची तटबंदी पाहत पाहत गडावरची बायोडायव्हर्सिटी कोणती आहे. आणि मग जनरली आपण काय करतो, गडावर गेलं की पहिलं काम, अरे यार या झाडं वाढली आहेत, पहिलं काय करा, घ्या सापासपन तोडा. नाही, पण त्याच्यात औषधी वनस्पती कोणत्या आहेत या थोड्याशा आपल्याला कळायला पाहिजेत. कोणत्या वनस्पती उपायकारक आहेत, तेच त्या ठिकाणी सौंदर्य वाढवणं, नुसतं सौंदर्यच नाही बरं, तर तिथल्या कीटकांना, पक्ष्यांना ते अन्न प्रदान करणाऱ्या वनस्पती सुद्धा आहेत. हो, माणसाला तर जीवदान देणाऱ्या बऱ्याच वनस्पती आहेत असं आयुर्वेद सांगतं. आणि ते गडकोटांवर आहेत बरं का, कारण गडकोट अशाच वास्तू राहिलेल्या आहेत आता. म्हणजे माझे गुरु मिलिंद सर नेहमी सांगत असतात की गड ही एकमेव जागा राहिली आहे महाराष्ट्रात आता की जिथे अजूनही केमिकल कोणतं पोहोचलेलं नाही आहे. आणि म्हणून तिथली बायोडायव्हर्सिटी अजूनही आहे तशीच आहे बरं का. जरी कमी झालेली असली तरी त्यांचा पवित्रपणा, त्यांची शुद्धता अजूनही तेवढीच आहे. ती आपण जतन केली पाहिजे, निश्चितच जपली पाहिजे. सो हे सगळं पाहून, आणि हो, महत्त्वाचं थोडंसं आपण हा भाग म्हणजे किल्ला कसा पाहावा, मला वाटतं बऱ्यापैकी मी बरंचसं काही बोललोय त्याविषयी, लक्षात आलं असेल मित्रांनो. अजून काही तुमच्या सूचना असतील तर निश्चितच मी त्या हे करेन. त्याचबरोबर हे सगळं तटबंदी वगैरे हे पाहून आपण जेव्हा परतीच्या मार्गाला लागतो ना, त्यावेळेस एक गोष्ट मात्र निश्चित करा बरं का, म्हणजे पूर्ण गड फेरी मारत असताना, की तुमच्यामुळं बांधकामातला एक सुद्धा दगड इकडे तिकडे हलणार नाही याची दक्षता मात्र खूप घ्या बरं का. नाही तर आपल्याला उत्सुकता असते, रे चौथरा दिसलाय, थोडंफार शिल्लक आहे, चला मी त्याच्यावर चढून पुन्हा पोज देऊन एखादा फोटो काढला, 2-3 दगडं ढासळली, येस फोटो माझा आलाय ना, फिनिश. नाही व्हायला पाहिजे, डेफिनेटली नाही, कुठेतरी थांबलं पाहिजे. एखादा दगड सहज मार्गामध्ये आलाय आणि म्हणून मी ते उचलून बाजूला फेकून दिला, नाही रे, त्याचं स्थान तिथेच आहे, तो तिथे पडलेला आहे. तो तिथे का पडलाय हे तो स्वतः सांगतोय आपल्याला, फक्त आपल्याला ती दृष्टी नाहीये रे. आणि म्हणून आपण आंधळेपणाने अक्षरशः तो उचलून बाजूला करतो. कदाचित त्या दगडामुळे भविष्यात एखादी वास्तू आणि त्या वास्तूचं पूर्ण बांधकाम कसं असावं याविषयीचा असणारा अंदाज, तो दगड हलवला की आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे इतिहास जमा होऊन जाईल, अशी परिस्थिती राहील. म्हणून गड पाहत असताना कुठल्याही वास्तूची नासधूस आपल्याकडनं होणार नाही. काहीही माझ्याकडनं चुकीचं म्हणण्यापेक्षा तिथे पाहिजे दगडांवर, कातळांवर. अर्थात ते आता खूप बऱ्यापैकी पाळलं जात आहे. या नवीन पिढीचं मी खरंच कौतुक करेन या बाबतीत. कुठल्या वनस्पतीला आपल्यामुळं धक्का पोहोचता कामा नये, या सगळ्या गोष्टींची काळजी घेत, इतिहासाचं बारकाईने अवलोकन करत, या सगळ्या गोष्टीला म्हणतात दुर्गवाचन. या पद्धतीने जर तुम्ही गड पाहिला तर निश्चितच दुसरा गड जेव्हा पाहाल ना मित्रांनो, तो इतक्या वेगळ्या अभ्यासपूर्ण रीतीने पाहाल आणि नकळत तुमच्या नजरा त्या पुस्तकांकडे वळतील की कोणत्या पुस्तकामध्ये काय माहिती दिली आणि त्या गडाशी संबंधित मी असं पाहिलंय, जुळतंय का. आणि ते जुळतं बरं का, 100% नाही जुळणार याविषयी मी सहमत आहे, पण आपला अंदाज हा किमान 60% तरी कुठेतरी तो जुळतो. आणि 1% जरी जुळला ना तर तो आनंद खूप वेगळा आहे रे, खूप वेगळा आहे. सो या पद्धतीने जर आपण गड किल्ले पाहिले
तर निश्चितच आजच्या या लाईव्ह प्रक्षेपणाचं जे मी आयुष्यात पहिल्यांदा आलो आहे सुजित प्रकाश यांच्या आग्रहास्तव ते कुठेतरी सार्थक झाल्याचं मला वाटेल. नक्कीच याच्यानंतर मी आता वेळ जास्त झालेली आहे, मला वाटतं 1 तास उलटून गेलेला आहे. थोडंसं पुढे जाऊयात. महत्त्वाचा जो भाग येतो तो किल्ला कसा पाहावा याच्याविषयी. आता बऱ्याचशा कॉमेंट्स येऊ लागल्यात, पण मला ज्या अपेक्षित आहेत की चुकून अजून माझ्याकडनं काही एखादा अँगल राहून गेला असेल तर अवश्य मला सुचवा. निश्चित मी तो माझ्या परीने शक्य होईल तेवढा क्लिअर करायचा प्रयत्न करेल. जिथे मला त्याविषयीचं ज्ञान नसेल तर निश्चित मी नाहीच म्हणेल, कारण इतिहास हा आपल्याला इतिहास जपण्यासाठी माघार घ्यायला शिकवतो बरं का, आणि ती आपण योग्य वेळी घेतली सुद्धा पाहिजे. मला जर नाही माहिती आहे तर उगाच बोलण्यातही तो अर्थ नाही. सो या इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही लोक सगळे प्रतिसाद देत आहात. आता बरेच जण नव्याने जॉईन झालेले दिसत आहेत. तर आपण आता थोडंसं आपला हा किल्ला कसा पाहावा याविषयीच्या गोष्टी झाल्या. आता पुढचा आपण जो दुसरा विषय मला आजचा दिला गेलेला आहे तो म्हणजे दुर्ग संवर्धन का गरजेचं. आता लक्षात घ्या बरं का, किल्ला कसा पाहावा या सगळ्या गोष्टी जर तुम्ही या नजरेने पाहिल्या तर मला सांगा बरं, मनामध्ये काहूर उठेल का नाही की अरे यार ही वास्तू ही अशी अशी असू शकेल, मग ही वस्तू आज इतक्या छिन्न विछिन्न अवस्थेत आहे, हे आपण जर लक्ष दिलं नाही तर अजून संपून जाणार आहे. काहीतरी केलं पाहिजे. मला कुठेतरी मनात ती चिंगारी पेटते. आणि इथून तर श्री गणेश आहे मित्रांनो. दुर्ग संवर्धन करण्याची पहिली पायरी ही आहे की तो किल्ला अभ्यासला पाहिजे. सांगायला अभिमान वाटतो बरं का. 2010 साली जेव्हा चावंड किल्ल्याचं काम सुरू केलं ना, जुन्नर तालुक्यातील चावंड किल्ल्याचं शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून सुरू झालं ना, त्याच्या अगोदर 1 वर्षभर जवळजवळ 20 ते 22 वेळा, कधी कधी मी एकटा, कधी कधी माझ्याबरोबर माझे सवंगडी, 18 ते 20 वेळा त्या गडावर जाऊन आलोय. आणि नंतर हळूहळू मला तो किल्ला कळाला म्हणजे अजून 100% नाही कळालाय बरं का. मला साधारणतः 400-450 वेळा अंदाजे गेलो असेल आत्तापर्यंत संवर्धनाच्या कार्याच्या निमित्ताने. अजूनही मला पूर्ण कळालेलं नाही बरं का. पण मला एक दिशा मिळाली 19-20 वेळा गेल्यानंतर की मी संवर्धनाचं काम कुठून सुरू करू आणि कसं सुरू करू. आता जनरली काय होतंय, मी कोणावर दोष देत नाहीये बरं का, हे कृपया समजून घ्या. फक्त जे मला जे कुठेतरी टोचतंय ना ते फक्त मी बोलून दाखवतोय बरं का. जे माझी कुठली अशी जबरदस्ती नाही की तुम्ही हेच करावं, केलं तर निश्चित उत्तम आहे. आज जी परिस्थिती पाहतो आपण की आपण म्हणजे सगळेजण शिवप्रेमाने भारावलेले आहेत, प्रत्येकाला गड किल्ल्यांचं संवर्धन करण्याची इच्छा आहे. अरे पण ते कसं करावं हा एक खूप वेगळा पार्ट आहे. पण ते का गरजेचं आहे त्याची पहिली पायरी आहे ते म्हणजे गड वाचन. म्हणजे जे आत्ता मी सांगितलं, गड कसा पाहावा. आणि मग कुठे हळूहळू आपल्याला पटत जातं की गड पाहायचा म्हणजे नेमका काय पाहायचंय मला. आता कळालंय हे तर नक्की, आणि सगळ्यांना थोडंफार का होईना कळालं असेल अशी अपेक्षा धरू. आणि दुर्ग संवर्धन का गरजेचं या विषयाकडे वळूया आपण. जसं मी सांगितलं की एक एक वास्तू एकेका गोष्टीचं निरीक्षण करत असताना त्यांची छिन्न विछिन्न अवस्था झालेली जर पाहताना मनात कुठेतरी सल निर्माण होते, अरे यार हे असं नको व्हायला पाहिजे होतं. या किल्ल्यांवर की ज्या किल्ल्यांवर प्रत्यक्षात महाराज येऊन गेलेले असतील,
महाराजांचे मावळे इथे बागडलेले असतील, इथे लढलेले असतील, इथे थांबलेले असतील. गनिमांच्या माध्यमातून जी रयत छळली जात होती, त्या गनिमांना या किल्ल्यांच्या मदतीनेच या मावळ्यांनी पळवून लावलेलं असेल, यांनी पळताभुई थोडी करून टाकलेली असेल या गनिमांची. हे कशाच्या मदतीने? या गडकोटांच्या मदतीने. त्या गडकोटांमध्ये महाराज आज कुठे जिवंत असतील ना, तर माझं ठाम मत आहे की महाराजांचं अस्तित्व खरं जिवंत कुठं असेल तर ते प्रत्येक गडकोटावर. बरं का, त्या गडाच्या मातीच्या कणाकणात, प्रत्येक चिऱ्यामध्ये, बांधकामाच्या प्रत्येक दगडामध्ये कुठेतरी ते अस्तित्व जिवंत आहे. आणि ते लढणारे मावळे जे धारातीर्थी पडलेत रे, कोणीतरी बुरुज राखलाय, कोणीतरी तटाचा तो एरिया राखलाय, कोणीतरी ते एक प्रवेशद्वार राखलंय म्हणजे त्याचं संरक्षण केलंय, गनिमाला त्याच्या पुढे येऊच दिलं नाहीये. पण हे करता करता तो धारातीर्थी पडलाय, रक्तबंबाळ झालेला आहे, त्याचं रक्त त्या कातळावर सांडलेलं आहे, त्या रक्त त्या दगडांच्या चिऱ्यावर सांडलंय, त्या बुरुजावर सांडलेलं आहे, मातीचा कणकण लाले लाल झालाय. जणू काही स्वराज्या विषयीचा जो गनिमांना जो एक तिरस्कार होता, त्या तिरस्काराविरुद्ध आवेश म्हणून तो मातीचा कण एवढा लाल झालाय, रक्ताच्या थेंबाने तो लाल झालेला आहे. हे रक्त कोणाचं आहे मित्रांनो? हे रक्त तुमच्या आमच्या पूर्वजांचं आहे बरं का. हे लढलेले मावळे कोण आहेत? ज्या सरदारांच्या नेतृत्वाखाली यांनी लढा दिलेला आहे, ज्या राजांच्या नेतृत्वाखाली, छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली हे एवढं मोठं स्वराज्य उभं राहिलं, हे कोणाच्या बळावर? तर या मावळ्यांच्या बळावर. मावळ्यांच्या म्हणजे कोणाच्या? तुमच्या आमच्या पूर्वजांच्या. अरे मित्रांनो, मग लक्षात घ्या, या तुमच्या आमच्या पूर्वजांनीच प्रत्येक दरवाजाचं, प्रत्येक बुरुजाचं, प्रत्येक तटाचं, प्रत्येक वास्तूचं, अख्ख्या किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी घाम गाळलेला आहे, रक्त गाळलेलं आहे, वेळ प्रसंगी बलिदान दिलेलं आहे, स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे, कुठलाही स्वार्थ नसताना. हे आमच्या पूर्वजांनी केलंय. अरे मग आज आमचं नैतिक कर्तव्य आहे ना, की जिथे आमच्या पूर्वजांनी आमचा इतिहास अबाधित राहावा, आम्हाला आमची नावं आज अभिमानाने जी घेतोय ना आम्ही, ही नावं आम्हाला घेता यावीत, याच्यासाठी 450 वर्षापूर्वी हे तुमचे आमचे पूर्वज लढलेत रे. त्यांच्या भावी पिढ्यांचा विचार करून. भावी पिढ्या म्हणजे कोण? आपण. की आमच्या भावी पिढ्यांना त्रास होऊ नये म्हणून ते त्यावेळेस लढलेले आहेत. कशाच्या मदतीने? कशाच्या साह्याने? कशाच्या साह्याने? तर त्या गडकोटांच्या साह्याने. आणि यशस्वी झालेले आहेत. हे यशस्वी होत असताना तुमचे आमचे पूर्वज धारातीर्थी पडलेत रे. त्या प्रत्येक बुर्जावर, प्रत्येक तटावर, प्रत्येक इमारतीचं रक्षण करण्यासाठी, मार्गाचं रक्षण करण्यासाठी, घाटवाटांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी आपला देह ठेवलेला आहे. आपल्या पूर्वजांनी एवढं केलंय, आपण काय करतोय त्यांच्यासाठी? किती स्मृती जपतोय? हा प्रश्न कुठेतरी इथून इथपर्यंत गेला पाहिजे. नुसतं भावनिक होऊन जमणार नाही मित्रांनो. त्या भावनेला जोड मेंदूची मिळाली पाहिजे. शांत डोक्याने मला काय करायचं आहे हा विचार, आणि त्या गडाचं आयुष्य मी कसं वाढवू शकेल, हे करताना एक गोष्ट मात्र निश्चित करायची बरं का. आर्किओलॉजीचे सगळे नियम पाळूनच आपल्याला जे करायचं आहे. कारण महत्त्वाचं जे स्ट्रक्चर आहे ते तसंच राहून त्याच्यात कुठेही बदल न करता आपल्याला जे करता येईल ते आपण करायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण तेवढं तंत्र आपल्याकडे नाही आहे. आपल्यामध्ये उर्मी आहे काम करण्याची. फार फार तर आपण काय करू शकतो? त्यांची मदत घेऊ शकतो. ते अवश्य घ्या. ठीक आहे, थोडेसे परवानगी वगैरे त्या गोष्टींना थोडंसं सामोरं जावं लागतं. पण जर ते केलं तर आपला इतिहास आपण अजून आपल्या पुढच्या 5 पिढ्यांसाठी त्या गडाचा अबाधित राखू शकू. आणि पुढच्या 5 पिढ्या कदाचित आपला इतिहास सांगतील बरं का. पण आज नाही सांभाळला आपण इतिहास, तर त्या पुढच्या 5 पिढीनंतर काय म्हणतील माहिती आहे का? कदाचित प्रश्न येईल की खरंच आपले पूर्वज होते का? आणि आज किल्ले म्हणजे नुसती डोंगरच राहिलेली आहेत, मग ते काय करायचंय? किल्ले म्हणजे काय ही संकल्पना सुद्धा समजून सांगावी लागेल. आणि जर गड किल्लेच नष्ट झाले मित्रांनो, जे आज होत आहेत, तुम्ही पहा बरेच ग्रुप आज मी पाहतो
की जे आज या गडावर उद्या दुसऱ्या गडावर म्हणजे एक एक आठवड्याने पुढच्या आठवड्यात त्या गडावर असं करून तिथे स्वच्छता करतात. हे सगळं सर्कल पूर्ण होता करता एका गडावर गेल्यानंतर पुन्हा त्या गडाचा नंबर कदाचित 1 वर्षांनी किंवा 5-10 वर्षांनी येतो पुन्हा त्या गडावर त्या लोकांचा जाण्याचा. आणि त्या 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर कुठली तरी एखादी वास्तू ढासळलेली असते आणि मग अरे यार आपण इथं सफाई केलेली होती आणि काहीच दिसत नाहीये इथे. दिसणार कशी ढासळली ती बाबा. असंच जर होत राहिलं कल्पना करा 100-150 वर्षानंतर काय होईल. सगळे किल्ले उघडे बोडके होऊन जातील आणि पुढच्या पिढ्या आपल्यालाच प्रश्न विचारेल याला किल्ला का म्हणायचा. बरं तुम्ही किल्ला म्हणताय मग किल्ला संरक्षणासाठी होता. मग संरक्षण म्हणजे सैन्य. मग सैन्य म्हणजे कोणीतरी राजा असणार. मग कोण राजा. मग छत्रपती शिवाजी महाराज. थोडंफार ऐकून असतील. थोडंफार म्हणतोय बरं का. कारण किल्लेच नाही आहेत दाखवायला तर इतिहास काय नुसतं वाचन करून लोक विश्वास ठेवणार आहेत का. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, जिथे दाखवायला काही इव्हिडन्सेस नाही आहेत ना, आज हे किल्ले जिवंत स्मारक आहेत बरं का महाराजांची. जर हे किल्ले संपले ना खूप खूप वाईट दिवस येतील आपल्यावर की कदाचित अजून 6-7 पिढ्यानंतर कदाचित प्रश्न येईल की महाराज तर आम्ही फक्त पुस्तकांमध्येच वाचलेत, प्रत्यक्षात काय आम्हाला दाखवा, कुठे आहेत किल्ले. मानशर्मेने खाली घालावी लागेल. पुढच्या 10 पिढ्या माफ करणार नाहीत. म्हणून मित्रांनो संवर्धन गरजेचं आहे. हे संवर्धन जितकं आपण प्रखरपणे करू, पण संवर्धन करताना त्या संवर्धनाच्या गोष्टी त्या पद्धतीने झाल्या तर, अन्यथा चुकीच्या पद्धतीने झाल्या तर त्याच वास्तूला आपण आपल्या हातानेच बरबाद करतोय असं होतंय बरं का. हे दृश्य बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालंय. एखादा सोहळा त्या ठिकाणी घ्यायचा आणि मग कुठेतरी तटावर बुरुजांवर लोक उभी आहेत आणि जल्लोष करतायत आणि नाही रे नाही त्या वास्तूला एवढा इजा पोहोचू नका रे. खूप भार झेललाय रे त्या वास्तूंनी. खरंच खूप भार झेललाय. ते थकलेत रे. आता आपल्या आधाराची गरज आहे त्यांना. तो आधार जर आपण वेळीच दिला तर पुढच्या पिढ्यांसाठी तो वारसा आपण जपू शकू. आणखीन एक दुसरी बाजू सांगतो मी. हे थोडंसं भावनिक आवाहन करतोय पण खरोखरच या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दुसऱ्या एका अनुषंगाने सांगतो. कल्पना करा 16व्या शतकात छत्रपती शिवराय जर जन्माला नसते आले तर काय अवस्था असते आज महाराष्ट्राची. महाराष्ट्र कदाचित महाराष्ट्र नसता. मग छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर जेव्हा झाला तेव्हा तो शिवनेरी किल्ला किती खदखदून हसला असेल. अरे माणसापेक्षा जास्त आनंद त्यांनी साजरा केला असेल. माझ्या अंगा खांद्यावर बाळराजे खेळलेत. किती प्रचंड आनंद त्या शिवनेरीला झाला असेल. रायगडवर जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला किती ऊर अभिमानाने भरून आला असेल त्या रायगडाचा. तटातट त्या नसा फुगल्या असतील कातळाच्या. माणसांनी काय आनंद साजरा करावा इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात रायगड किल्ल्याने तो आनंद साजरा केला असेल. त्या प्रतापगडाला किती प्रचंड अभिमान वाटलेला असेल त्यावेळेस की येस स्वराज्यावर आलेलं ते परचक्र इतकं भयानक असताना सुद्धा बुद्धिचातुर्याच्या जोरावर आणि आत्मविश्वासाच्या बळावर महाराजांनी लिलया ते पेलून दाखवलं आणि ते परचक्र असं परतून लावलं का पळता भुई करून सोडली सरदार मारून. त्या प्रतापगडाला किती आनंद झाला. येस माझ्या साह्याने हे झालेलं आहे. अरे या गडांनी किती आनंद साजरा केलाय आज. आज विचारा त्या गडांना, त्यांच्याशी बोला रे. तुम्ही खुश आहात का बाबांनो. प्रत्येक गडाचं उत्तर येईल रे. बाबांनो काय अवस्था करून ठेवली आमची. ठीक आहे 40% ब्रिटिशांनी संपवला. उर्वरित 60% तुम्ही आम्ही संपवण्याच्या बेतात आहे रे. म्हणून दुर्ग संवर्धन योग्य दिशेने करणं खूप गरजेचं आहे. ते दुर्ग संवर्धन कसं करावं निश्चित त्यासाठी तुम्ही आणखीन कोण म्हणजे दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या व्यतिरिक्त अजून जर कोणी जॉईन झालेले असतील त्यांना मी विनंती करतो की आपण जर या दुर्ग संवर्धनाच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून द्यायला तयार असाल तर निश्चित मी आपणाला आवाहन करतो
की आपण किल्ले शिवनेरीवर यावं, कारण दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांची सुरुवातच मुळात किल्ले शिवनेरीच्या दुर्ग वाचनाने. आणि अशा पवित्र ठिकाणी दुर्ग वाचन, किल्ला कसा पाहावा हे ज्याला कळतं ना, तो दुर्ग संवर्धनात मागं राहतच नाही. आणि आपण तिथे यावं. निश्चितच तुमच्यासाठी मी वेळ देईन आणि तिथे दुर्ग संवर्धन का करणं गरजेचं आहे आणि ते कसं करावं याविषयी निश्चितच मार्गदर्शन करेल. त्यासाठी माझ्या पाठीशी जशी माझी शिवाजी ट्रेल ही संस्था भक्कमपणे पाठीशी उभी आहे, तुमच्यासुद्धा सहकार्याला शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून आम्ही सगळेजण नक्कीच उपस्थित राहू. सो पुन्हा एकदा आपला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि माझे जे काही बोल आज तुम्ही ऐकले, काही चुका झाल्या असतील त्या माझ्या समजा, जे योग्य झालेलं आहे ते तुमचं समजा. आणि चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने निश्चितच मला माफ कराल आणि निश्चितच आपल्या प्रतिक्रियासुद्धा मला आपण द्याल ही इच्छा व्यक्त करतो. आणि आपली सर्वांची रजा घेतो. पुन्हा एकदा कधी भेटू मला माहीत नाही, पण निश्चितच भेटू अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय शिवराय.